तेव्हा ते पूर्ण घर हे रोगमुक्त होऊ शकतं. कारण की लेडीजच त्या घरात पूर्ण रोगमुक्त करू शकते. कारण की हे माणसं ज्यूस सलाद वगैरे माणसं नाही करू शकत. विद्या, तुझं थायरॉइडचं काउंट किती होतं? तर माझं थायरॉइड जेव्हा शिबिरामध्ये गेली मी तेव्हा माझं थायरॉइड 44 होतं. की त्या दरम्यान मी एक चुकीचा डोस घेतला गेला होता, त्यामुळे ते फास्ट वाढलं होतं. त्यानंतर आम्ही खूप घाबरलो. शिबिरामध्ये गेल्यानंतर 3 ते 4 किलो वजन कमी झालं आणि शाश्वती आली की यातून आपण मुक्त होऊ शकतो. कारण ते 10 दिवसाचं शिबिर होतं. 10 दिवसामध्ये बरंचसं काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. आता आमच्या घरातले एकाच दिवस आम्ही शिबिर करणारे 3 जण आणि मुलं पण. त्याच्यामुळे ते रोजचा कार्यक्रम झाला की सकाळी 11 वाजता ज्यूस घ्यायचं, दुपारी सलाद खायचं, संध्याकाळी भूक लागली तर नाश्ता करायचा किंवा मग संध्याकाळी सूर्य मावळायच्या जेवण करायचं. मग हे सुरू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर थायरॉइड चेक केलं तर ते 7 पॉईंटवर आलं, 44 वर 3 महिन्यामध्ये. मग सगळं म्हणजे कारण की थायरॉइडची जेव्हा ट्रीटमेंट सुरू होती की अकोल्याच्या स्पेशालिस्ट आहेत त्या डॉक्टरकडे जायची मी 3 महिन्यांना. दर 3 महिन्याला 15 दिवस अगोदर ती अपॉइंटमेंट घ्यायची. तिथं गेल्यानंतर डॉक्टर फक्त 5 मिनिटं माझ्याकडे पाहायचे आणि गोळी चेंज करून द्यायची. बाकी त्याच्यावर काही पथ्य विचारले तर पथ्य नाही, काही दुसरे काही उपाय आयुर्वेदिक औषध आहेत ते नाही. गोळी कधीपर्यंत घ्यायची तर मरेपर्यंत घ्यायची. हे प्रत्येक डॉक्टरांचा सल्ला आहे. माझं समाधान अजिबात होत नव्हतं. कारण की डॉक्टर फक्त BP चेक करायचे. फी 750 रुपये डॉक्टरांची. आणि त्यातही तिथं गेल्यानंतर नंबर लावायचे. कधी कधी मुक्कामी राहायला जायचं की अख्खा दिवस तर जायचं. खंडेलवाल आणि त्या खंडेलवालकडे नाही, नावाचं काही गरज नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगू लागले की डॉक्टरची ट्रीटमेंट अशी असते आणि जवळपास सगळ्या डॉक्टरांचं सांगणं असंच असते. कोणताच डॉक्टर असं म्हणत नाही की आता हे एवढी ट्रीटमेंट पुरी झाली, आता तुम्ही याच्यानंतर नाही आले तरी चालेल. म्हणते का सर्दी खोकल्याला जरी गेलो तरी 6 महिने सहज जातात. जर आपले प्रॉब्लेम सांगतच राहिलो तर डॉक्टर औषधी देते. तू वापस पाठवू दे का? नाही पाठवत. मग नंतर घरी आल्यानंतर आम्ही ती सेवा साधना कंटिन्यू केली. घरी आल्यानंतर विद्याने जवळजवळ 50 ग्लास ज्यूस विद्या करायची. एकटीसाठी तिने ज्यूस कधीच बनवला नाही. तिने 50 ग्लास ज्यूस बनवला आणि पूर्ण खेड्यात त्या बाया सगळ्या यायच्या तिच्याकडे आणि त्यांचे तिने दुखणे बरे केले स्वतः. नंतर तिला तो सेवाचा परिणाम भेटला. घरी आल्यानंतर ती साधना आम्ही कंटिन्यू ठेवली. मग सुरुवातीला काय झालं, शेजारी पाजारी पाहायला लागले की यांच्या सर्व रोज काय असते बकेटभर ज्यूस नेमकं काय असते. मग आजूबाजू 2-4 म्हाताऱ्या बाया ते यायला लागल्या की मग मला गुडघे दुखतात, घेऊन पाहू का? म्हटलं घेऊन पहा. फक्त त्याला एकच लागेल नियम, सकाळचा चहा घ्यायचा नाही, दूध साखर चहा पावडर बंद. 11 वाजता ज्यूस घ्यायला यायचं. मी जर एवढी मेहनत करू लागली तुम्हाला तेवढा नियम पाळावाच लागेल. हे आम्ही तिथं आल्यानंतर आवर्जून सांगायचो. डॉक्टरांची गोळी कुठलीच बंद करायची नाही. डॉक्टर तुम्ही जसे चेकअपसाठी जाल तसं डॉक्टरांना अनुभव येईल. डॉक्टर 100% तुमची गोळी बंद करतील. मग याच्यामध्ये मूळव्याध बसली, ॲसिडिटी बसली, मायग्रेनचा त्रास बसला, लेडीजचे जे पाळीचे प्रॉब्लेम ते बसले. मग त्या सुरुवातीला बाहेर बसायच्या हॉलमध्ये आमच्या बाया आणि ज्यूस वगैरे घेऊन घरी जायच्या. त्यांना तोही नियम पोट भरेपर्यंत ज्यूस प्यायचा. 3 ग्लास ज्यूस प्यायचा एकेकीने. म्हणजे मी घर आली की प्यायचं पाणी भरून ठेवायची सगळं ज्यूस करायसाठी. सुरुवातीला 2-3 महिने तर कोणाला माहिती नव्हते ज्यूस काय करते. तर माझ्या घरी आम्ही ज्यूस बनवायचो तेव्हा हे 21 पानं एकत्र व्हायचे ज्यूसमध्ये. सगळे झाडं जे आपण फळं खातो किंवा आपण खाण्यायोग्य जे आहे त्या सगळ्या झाडांची पानं ते ज्युसरमध्ये बारीक करून त्या